कडे उभा राहून तुम्ही त्या शिवाय नाही आता इथूनच ये हर्षल, इथूनच ये. व्हिडिओ सुरू केलेला आहे का? हा बांबूसा बांबू, हे बांबूसा बांबूचं बेट आहे. हे खालचं दाखव, तुटलेलं दाखव. हे इथून कट केलेलं आहे कोणीतरी. हा इथून कट केलेला आहे, कट केलेला आहे. आपण निघेन का काही आता याच्यामध्ये जवळ आता शूट निघते ना. हा 25-30 फूट की 25-30 बांबू आहे तिथं. नंतर हे दुसरं बेट, हे समोर एक बेट दिसतंय. त्या बेटामध्ये जवळजवळ 50 ते 60 बांबू आहेत. हाईट 55 फुटापर्यंत गेलेले आहे. 55 ते 60 फुटापर्यंत गेलेले आहे. अजून 15 वर्ष 20 वर्ष राहील तर हाईट जाईल याची जवळजवळ 70 फुटापर्यंत. आणि गोलाई जाऊ शकते याची जवळजवळ 7-8 इंचापर्यंत. हा शूट बघा, दाखव माझ्याकडे. मी हा शूट बघा, हा त्याचा रायझोम आहे. हा रायझोम आहे. हा बघा, हा याचा डाया माझ्या माहितीप्रमाणे 8 इंचीचा आहे. 8 इंचीचा, 8 इंचीचा. हातात मावला जात नाही, हातात मावला जात नाही. आता त्या तिकडनं मी या बोटाला बोट हात लावलेला आहे. इतकं डिस्टन्स सुटतंय हे, म्हणजे अंदाज इतकी याची गोलाई आहे. हा शूट आहे, हा शूट आहे, हा शूट नाही राजा तुला सपोर्टिंग आहे. हे बांबू याचे राजा निघत आहे. जवळजवळ या बेटामध्ये 50 बांबू आहेत. याला 12-1 वर्ष असतील माझ्या अंदाजाप्रमाणे. एकदम सुंदर बांबू, बायोमासला एकदम सुंदर बांबू, वजनाला भरणारा बांबू आहे. परंतु याला काटे आहेत. काट्यामुळे शेतकरी सहजा बांबू लावण्यासाठी धजावत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे, अनुभवाप्रमाणे आज बांबू जास्तीत जास्त लावावा. याच्याबरोबर बल्कोवा लावावा. भीमा बांबू आणि बांबूसा बांबू हे 2 प्रजाती अशा आहेत जास्त बायोमास देणारे आहेत. आपल्याला उत्पन्न शेतातनं उत्पन्न पाहिजे म्हणून या 2 जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करायचा.